महिला माओवादी नेत्या सुजातानं अखेर शस्त्र खाली ठेवली आहेत। तब्बल 40 वर्ष माओवादी चळवळीमध्ये सक्रिय राहिल्यानंतर तिने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। सुजाता ही माओवादी संघटनेच्या सर्वोच्च केंद्रीय समितीची सदस्य होती। तिच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसलाय। जहाल माओवादी सुजाताचं आत्मसमर्पण। कुख्यात माओवादी नेता किशनजीची पत्नी। पोलिसांनी 4 कोटींचं केलं होतं बक्षीस जाहीर। गेली 4 दशकं देशभरातील पोलीस यंत्रणा जिचा शोध घेत होती, तिने अखेर आत्मसमर्पण केलंय। माओवाद्यांसमोर सुरक्षा दलांचं मोठं आव्हान आहे। सुरक्षा दलांनी माओवादी संघटनेला सळो की पळो करून सोडलेला आहे आणि आता देवजीनं माओवादी संघटनेची कमान हातात घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न देवजीकडून होईल अशी परिस्थिती असताना सुजाता सारखी सर्वोच्च केंद्रीय समितीची सदस्य आत्मसमर्पण करणं हे माओवादी संघटनेला हादरा आहे। 10 दिवसापूर्वी तेलंगणा पोलिसांसमोर ती शरण आली। पोटुला कल्पना उर्फ सुजाता। दंडकारण्यामध्ये या नावाचा प्रचंड दरारा होता। माओवादी चळवळीतली एक प्रमुख नेता म्हणून सुजाताची ओळख आहे। पण ही सुजाता आता तेलंगणा पोलिसांना शरण आली आहे। नाव पोटुला कल्पना उर्फ सुजाता। 1982 सालापासून ती माओवादी संघटनेत सक्रिय झाली। आधी गडचिरोलीच्या एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात आणि पुढे गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी भागात तिने संघटनेत काम केलं। पश्चिम बंगालमधील कुख्यात माओवादी नेता किशनजीची ती पत्नी आहे। आपल्या पतीच्या मृत्यूनंतरही तिने संघटनेतली महत्त्वाची जबाबदारी पार पाडली। माओवादी सर्वोच्च केंद्रीय समितीच्या सदस्य पदापर्यंत तिने मजल मारली होती। माओवाद्यांच्या दंडकारण्य सब झोनल ब्युरोच्या प्रमुख पदाची जबाबदारी तिच्यावर सोपवली गेलेली। अनेक मोठ्या घटनांमध्ये सुजाताचा सहभाग आहे, ज्यात काही प्रत्यक्ष पोलिसांसोबत झाले एन्काउंटर आहेत, काही हत्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुजाता पदवीधर असल्यामुळे तिचं तेलुगू, हिंदी, इंग्रजी भाषांवर तिचं प्रभुत्व होतं आणि त्यासोबतच वेगवेगळ्या ज्या बैठका व्हायच्या त्या बैठकांमधून तरुणींना तिनं माओवादी संघटनेत दाखल केलं होतं। 98 नंतर सुजाताची कार्यपद्धतीमुळे माओवादी नेतृत्वाने तिला दंडकारण्यात पाठवलं आणि तिच्यावर मोठी जबाबदारी आली। महिलांना माओवादी चळवळीत आणण्याचं मोठं काम सुजातानं केलंय। माओवाद्यांच्या जननाट्य मंडळी या सांस्कृतिक संघटनेच्या माध्यमातून माओवादी विचारधारा अतिदुर्गम भागात पोहोचवण्यात सुजातानं महत्त्वाची भूमिका बजावली। अनेक तरुणी माओवादी चळवळीत सहभागी झाल्या। गेल्या 4 दशकांपासून माओवादी संघटनेचा आधारस्तंभ म्हणून सुजाताकडे पाहिलं जात आहे। पण आता तिच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेची पाळंमुळं हादरून गेली आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। यासोबत